नाही ठीक आहे ठीक आहे. कसं आहे ना, मला तुझ्याकडनं आणखीन वेगळ्या उत्तराची अपेक्षाच नव्हती रे. लोकांचं जग कसं त्यांच्या बायकोभोवती फिरतं, पण तुझ्या बाबतीत ते तुझी आई, तुझी बहीण, तुझा भाऊ, तुझी बहिणी आणि त्यांची मुलं यांच्या भोवती फिरत राहतात. एनिवेज, मला ना खूप महत्त्वाची कामं आहेत, त्यामुळे पुन्हा पुन्हा तेच बोलण्यात काही अर्थ नाही. मी फोन ठेवते. नाही, तसं अजिबात नाही आहे. तू जसं समजतोयस तसं आता आपल्या नात्यात काहीच उरलेलं नाही आहे. आणि तुला जर वाटत असेल की मी तुझ्यासाठी बदलावं तर ते अशक्य आहे. तुलाही माहिती आहे, मी कधीच चुकत नाही, कारण मी प्रत्येक निर्णय 10 वेळा विचार करून तपासून मगच घेते. आणि समीर, यावेळेस माझा डिसिजन पक्का आहे. ए हॅलो, मी तुला विचारायला किंवा तुझं म्हणणं ऐकून घ्यायला फोन नाही केलाय, माझं सांगायला फोन केलाय. झालंय माझं सांगून, ठेवते मी फोन. नॉनसेन्स. हा समजतो काय स्वतःला? मूर्ख माणूस. म्हणजे मी स्त्री आहे म्हणून मी नमतं घ्यायचं का? माय फुट. आला मोठा शाणा. माझं करिअर नाहीये का? आणि ह्याला काय वाटतं, माझ्यात एकटी राहण्याचे गट्स नाही आहेत? आणि हा हा माणूस काय मला खुश ठेवू शकेल? अरे साधी साडी घ्यायची असली ना तरी अख्ख्या गावाला जाऊन विचारतो, रंग कोणता घेऊ, बजेट कितीचं असू देत, कुठून घेऊ, कशी घेऊ. अरे यार मूर्ख, ह्याला स्वतःची अक्कल नाहीये का? मग लग्न कशाला करायचं? ते तर नशीब मी मूल न होऊ देण्याचा निर्णय त्यांच्यावर लागू शकले नाही, तर आमच्या सासूबाई, त्यांना लग्नाच्या पहिल्याच वर्षी मांडीवर मूल खेळवायचं होतं. नाही म्हणजे बाळ मलाही हवं होतं, पण यार त्यासाठी घरातलं वातावरण तसं शांत आणि आनंदी तर हवं. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे घरातल्या माणसांचं एकमेकांशी आधी सूत जुळायला हवं ना, मग या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण नाही यार, हा खरंच किती निर्लज्ज माणूस आहे. मगाचपासून 10 वेळा फोन कट केला तरी पुन्हा पुन्हा. डिस्कस्टिंग.